पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे आणि या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ बोलतायत. थेट पाहूयात. पक्ष म्हणजे काय असतो? पक्ष म्हणजे काही बोर्ड असतो फक्त? पक्ष म्हणजे लोक किती आहेत तुमचे, त्याच्यावर त्या पक्षाची स्ट्रेंथ, मजबूती किती आहे ते ठरते आहे. आणि आज आपल्याला जो आहे केवळ पक्ष आणि तो चिन्ह आणि सगळं काही जे काही मिळालं निवडणूक आयोगाकडून, एवढंच नाही तर मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर या महाराष्ट्रातील जनतेनं पसंतीचा शिक्का उमटवलेला आहे. जास्तीत जास्त ठीक आहे बीजेपीचा 1 नंबर असेल, पण 2 नंबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आणि म्हणून कायद्यानं सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि लोकांनी सुद्धा जे आहे या पक्षावर, अजितदादाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. आता या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे. लोकसभा, विधानसभा, काळजी करू नका. त्याच्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या सगळ्या येणार आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला जीव तोडून काम करावं लागेल, कष्ट करावे लागते. आपण खासदार निवडून दिले, आपण आमदार निवडून दिले, तर कोणी किती काम केलं त्याचा हिशोब केला जाईल. आणि त्याप्रमाणे मग महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा उमेदवारांची सुद्धा निवड केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. एकमेकाचे पाय ओढणं बंद करा. मी नेहमीच सांगतो, जो कोणी नेता असेल तुमचा मतदारसंघामधील, तुमच्या वार्डामधील, त्याच्या पाठीमागे काम करा. खेकड्याच्या वृत्तीनं वागू नका. मी नेहमी सांगतो, खेकडे जेव्हा विकायला येतात तेव्हा ते चालतात, पण पाठीमध्ये त्याला झाकण नसतं. कारण एक खेकडा जर बाहेर जायला लागला वरती, तर ताबडतोब दुसरे खेकडे जे आहेत त्याला पाय ओढून खाली खेचतात. ही खेकड्याची वृत्ती असता कामा नये. एकमेकाला सहकार्य करून पुढे नेण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. संकट खूप येणार, अडचणी खूप होणार, आपलेच काही लोक आपल्या विरुद्ध अथवा तद्वा आरोप करणार, पण काळजी करायचं कारण नाही. एक लक्षात ठेवा, मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चद्दर ओढ़ लेता है, पर हारी हुई बाजी को जो पलट देता है वही असली शेर होता है. आणि ही बाजी आम्ही पलटवणार आहोत, हे लक्षात ठेवा. खूप आमच्यावर टीका होते, विचारधारेवर टीका होते. आम्ही काल पण छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्याच विचाराने जात होतो आणि आज सुद्धा आम्ही त्याच विचाराने जात आहोत, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला आमच्यावर टीका होत्या, तुम्ही बीजेपी बरोबर कसे गेलात, त्यावेळेला मला त्यांना सगळ्यांना विचारायचं, टीका करणाऱ्या लोकांना, की आम्ही शिवसेनेबरोबर सुद्धा पक्षात गेलो. त्यावेळेला जर आमची विचारधारा जर कायम राहिली, तर आज बीजेपी बरोबर आम्ही जर सरकारमध्ये गेलो असतो तर आमची विचारधारा कायम राहणार आहे. यशवंतराव चव्हाणांनी जो रोडमॅप घालून दिलेला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा, तो विकास करण्यासाठी आम्ही सगळे जे आहोत दादांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत. एक गोष्ट मला आपल्याला नक्की सांगितली पाहिजे. गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठं वादळ उठल्यासारखं वाटतंय किंवा उठवलं जात आहे.